नमस्कार मित्रांनो. ती आली आणि सगळं वातावरण बदललं. कुणी तिला ओळखलं बोलक्या डोळ्यांनी, कोणी तिच्या कमांडिंग ॲटिट्यूडनी. पण सिंह राशीची स्त्री कधीच गर्दीत हरवत नाही, कारण ती गर्दीला आकार देते. बालपणात लहान वयातच मोठं होण्याची सवय. ती जेव्हा लहान होती तेव्हाच तिच्या चेहऱ्यावर नेतृत्व झळकत होतं. बर्फाच्या गोळ्यात सुद्धा स्वतःचा पॅटर्न शोधणारी मुलगी. खेळायचं असेल तर कॅप्टन तीच. घरातला प्रत्येक लाड तिने कमावलेला असता. पण हट्टातही एक शिस्त असायची. आईने सांगितलेली गोष्ट ती ऐकते, पण का विचारल्याशिवाय नाही. शाळेत तिला टीचरची आवडती व्हायला फारसं काही प्रयत्न करायला लागत नव्हते. तिचं आत्मभान, तिचं धारदार बोलणं आणि विचार करायची ताकद तिला वेगळी ठरवत असे. स्पर्धा, ती कुणाशीही स्पर्धा करत नाही, कारण तिच्यासाठी टॉपर ही जागा नेहमी आरक्षित असते. ती कविता लिहिते, भाषण देते, नाटकात भूमिका करते आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःला साजेसं वागते. सिंह राशीच्या स्त्रीसाठी प्रेम म्हणजे प्रतिष्ठेचा भाव असतो. ती फक्त प्रेमात पडत नाही, ती प्रेमाला राजसिंहासनावर बसवते. तिला अर्धवट नको, तिला अखंड हवं. तिचा जोडीदार जर प्रामाणिक असेल, तर तिच्या आत्म्याशीच संवाद साधणारा असेल, तर ती आयुष्यभर त्याच्या त्याला सावलीसारखी साथ देईल. पण सावली बनून नाही, प्रकाश बनेल. ती फक्त बायको नाही, ती संस्थाच असते. तिचं मत विचारल्याशिवाय निर्णय घ्याल तर ती शांतपणे तुम्हाला डोळ्यात डोळे घालून विचारेल, माझं मत विचारायचं विसरलं. ती कुटुंबातील सर्वांचे गुण ओळखते. नवऱ्याचे मूड, मुलांची गरज, आई वडिलांची भावना आणि सासरचं वातावरण सगळं तिला जाणवतं. आणि त्यावरती प्रेमाने पण ठामपणे प्रतिक्रिया देते. तिचं प्रेम आहे, पण त्यात स्पष्ट रूप आहे. तिचा राग आहे, पण त्यातही गरम मसाल्यासारखी माया मिसळलेली असते. ती आई बनते तेव्हा पहिल्यांदाच लोक पाहतात की तिच्या भरगार आवाजामागे एक शांत, कोवळं, प्रेमळ हृदय किती काळ दडलेलं होतं. ती मुलांसोबत मित्रासारखी वागते, पण त्याच्या भविष्याचा पाया बनून उभी राहते. त्यांचं शिक्षण, व्यक्तिमत्व, स्वप्न, प्रत्येक बाबतीत ती सल्लागार, प्रशिक्षक आणि हिरोईन सुद्धा असते. तिला फ्रीडम आवडतं, म्हणून ती स्वतःच्याच मुलांना स्वतःची ओळख निर्माण करायला शिकवते. आर्थिक दृष्टिकोनामध्ये सांगायचं झालं तर श्रीमंती म्हणजे प्रतिष्ठा. सिंह राशीची स्त्री पैसे उधळते असं म्हणणं चुकीचं नाही, पण अपूर्ण आहे. ती उधळते पण उद्देशाने. तिला दर्जेदार गोष्टी हव्या असतात. कपडे, घड्याळ, सौंदर्य प्रसाधनं, घरचं डेकोरेशन. तिच्या नजरेत किफायतशीरपणा म्हणजे मूल्य मिळणं, स्वस्कपणा म्हणत नव्हे. ती पैसे कमवते आत्मविश्वासाने आणि तिचं स्वप्न असतं, माझं नाव, माझी कमाई, माझं साम्राज्य. ती सौंदर्याच्या मागे लागत नाही, ती सौंदर्य घडवते. तिचं चालणं, बोलणं, हसणं सगळं काही स्टाईलिश स्टेटमेंट असतं. कधी ट्रेंडी गाऊनमध्ये तर कधी साडीत अशी उभी राहते की आसपासचे सगळं काही ब्लर होऊन जातं, अस्पष्ट होऊन जातं. स्वतंत्र रूप तुमच्या नजरेत पडेल. लाल लिपस्टिक, गोल्ड ज्वेलरी आणि केस मोकळे ही तिची सिग्नेचर स्टाईल. ती जेवायला बसते तेव्हा थोडा रॉयल वाटावं लागतं. तिला झिंजणते जाणतात आणि चविष्टही. पण नुसतं पोट भरणं म्हणजे जेवण असा काय तिचा समज नाही. ती एकेका चवीशी संवाद करते आणि डाएट करत असली तरी एखाद्या दिवशी चीट डेवरती जणू राजा महाराजांसारखं पाव मारते. ती ऑफिसमध्ये गेली की साहेब कोण हे स्पष्ट होतं. तिच्या व्हॉइसमध्येच एक आत्मविश्वास, मेलडी आणि स्पष्टता असते. तिचे शब्द मंत्र होता. लोक ऐकतात, मानतात
आणि तिच्या मागे चालतात. ती नेतृत्व करते, मग ती टीम लीडर असो, एखादी सीईओ, प्रोफेसर, डॉक्टर किंवा आर्टिस्ट. ती जिथे जाईल तिथे फक्त नोकरी नाही करत, ते वातावरण घडवत राहते. सिंह राशीची स्त्री बेस्ट फ्रेंड झाल्यावर तुम्हाला कुणाचीही गरज वाटणार नाही. ती सल्ला देते, गरज पडली तर ठणकावते आणि हसवत हसवत समजावते. तिला नकारात्मक लोकांची सवय नाही आणि फेक लोकांना ती पहिल्या भीतीतच ओळखते. तिची मैत्रीण म्हणजे कसलीही अट नाही, पण सच्चेपणाची खात्रीच हवी. ती नेहमी धावते, शरीराने आणि मनाने सुद्धा, पण कधी थांबते आणि डोळे बंद करून स्वतःला विचारते, ही खरंच सुखी आहे का? तिला झपाटलेलं काम आवडतं, पण तसंच झपाटून स्वतःची काळजी घेणंही गरजेचं असतं. ती योगा, डान्स, झुंबा काही ना काही करत असते, कारण तिच्या एनर्जीला वाट मिळायला हवी. ती अंधश्रद्धाळू नाही, पण विश्वासू नक्कीच आहे. तिच्यासाठी मंदिरातल्या घंटांचा आवाज म्हणजे पॉवर ऑन होण्याचा सिग्नल. ती प्रार्थना करते, पण अर्थ समजून. कधी ती स्वतः देवासारखी वागते, संकटात शांत आणि यशात सन्मानाने झळकणारी. एकंदरीत सिंह राशीची स्त्री राजसी आत्मा असलेली असते, की आली की भिंतीही तिच्या आत्मविश्वासाने उजळता. ती बोलते तेव्हा शब्दांचा अर्थही बदलतो. ती प्रेम देते, पण त्याचं वजनही ठेवलं जातं. ती रागावते, पण नातं संपवण्याआधी संधी नक्कीच देते. तिच्यासारखी स्त्री आयुष्यात आली तर घर घरवतं, मन धीर धरतं आणि आयुष्याला धीरता मिळते. सिंह राशीची स्त्री ही केवळ एक स्त्री नाही, ती एक विचारधारा आहे. तिला ओळखा, तिच्यावर प्रेम करा, पण विसरू नका, सिंहनीला बोंजाळता आला पाहिजे, पण तिचं तेज झाकळलं जाता कामा नये. मित्रांनो, हे होतं सिंह राशीची स्त्री आणि तिचं संपूर्ण व्यक्तिमत्व. आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आपण तो कशा प्रकारे अनुभवला, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.